Hello students, welcome to e-learning platform once again by Automobile Engineering Department. Myself Professor KG Garsasi and I am going to teach you the subject Automobile Engine. Subject code is 22308. I have already introduced you this before the lecture. तर या लेक्चर पासून आपण चॅप्टर नंबर 2 चालू करणार आहे, कन्स्ट्रक्शनल फीचर्स ऑफ इंजिन कंपोनंट. आणि हा चॅप्टर नंबर 2 चा लेक्चर नंबर 1 असणार आहे. आणि हा जो चॅप्टर असणार आहे, हा चॅप्टर टोटल तुम्हाला एग्जाम मध्ये 12 मार्कासाठी असणार आहे. तर या लेक्चर मध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते टॉपिक्स कुठले कुठले असणार आहेत, तर फर्स्ट वन आहे तो कन्स्ट्रक्शनल फीचर्स, फंक्शन्स, लोकेशन्स अँड मटेरियल्स ऑफ इंजिन कंपोनंट. म्हणजे जे इंजिनचे सगळे कंपोनंट्स असतील, सिलेंडर हेड, सिलेंडर ब्लॉक, पिस्टन, कनेक्टिंग रॉड, क्रँकशाफ्ट, त्याचं फंक्शन काय असणार आहे, त्याचं लोकेशन काय असणार आहे, त्याचं मटेरियल काय असणार आहे, ते आपण या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट असणार आहे तो काय असणार आहे, तर कंपॅरिझन बिटवीन क्रँकशाफ्ट अँड कॅमशाफ्ट. जे क्रँकशाफ्ट आणि कॅमशाफ्ट या दोघांमध्ये काय फरक असणार आहे हे आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. तर आता आपण वन बाय वन जे इंजिन कंपोनंट असतील ते इंजिन कंपोनंट कुठले कुठले आहेत, त्याचं लोकेशन कुठलं असणार आहे, फंक्शन कुठलं आहे आणि मटेरियल कुठलं आहे, आता आपण वन बाय वन बघणार आहे. तर फर्स्ट वन जो इंजिन कंपोनंट असणार आहे तो कुठला आहे, तर सिलेंडर ब्लॉक. सिलेंडर ब्लॉकचं लोकेशन कुठं असणार आहे, तर बिलो द सिलेंडर हेड. म्हणजे सिलेंडर हेडच्या खालच्या साईडला सिलेंडर ब्लॉक हा सिच्युएटेड असणार आहे. त्याचं फंक्शन काय असणार आहे, टू सपोर्ट द अदर इंजिन कंपोनंट्स. म्हणजे जे इंजिनचे सगळे कंपोनंट्स असणार आहेत, सिलेंडर हेड असेल, त्याच्यानंतर इनलेट मॅनिफोल्ड असेल, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड असेल, पिस्टन असेल, या सगळ्यांना सपोर्ट करण्याचं काम कोण करणार आहे, तर सिलेंडर ब्लॉक करणार आहे. सेकंड वन फंक्शन आहे ते टू गाईड द पिस्टन. म्हणजे जो पिस्टन आज सिलेंडर मध्ये रेसिप्रोकेट होणार आहे त्या पिस्टनला सपोर्ट करण्याचं काम कोण करणार आहे, तर सिलेंडर ब्लॉक करणार आहे. सिलेंडर ब्लॉकचं मटेरियल कुठलं असणार आहे, तर सिलेंडर ब्लॉक हा कास्ट आयर्न किंवा ॲल्युमिनियम ऑलॉयपासून तयार केलेला असणार आहे. नेक्स्ट वन इंजिन कंपोनंट आहे सिलेंडर हेड. सिलेंडर हेडचं लोकेशन काय असणार आहे, तर अबाव द सिलेंडर ब्लॉक. म्हणजे सिलेंडर ब्लॉकच्या वरच्या साईडला सिलेंडर हेड हा बसवलेला असणार आहे. फंक्शन काय असणार आहे, टू कव्हर द सिलेंडर ब्लॉक. म्हणजे सिलेंडर ब्लॉकला कव्हर करण्याचं काम कोण करणार आहे, तर सिलेंडर हेड करणार आहे. आणि सेकंड असणार आहे ते टू सपोर्ट द वॉल. म्हणजे जे इनलेट वॉल असतील किंवा एक्झॉस्ट वॉल असतील याला सपोर्ट करण्याचं काम कोण करणार आहे, तर सिलेंडर हेड करणार आहे. आणि त्याचं मटेरियल काय असणार आहे, तर कास्ट आयर्न अँड ॲल्युमिनियम ऑलॉय. थर्ड वन जो कंपोनंट असणार आहे तो सिलेंडर लायनर. तर सिलेंडर लायनर हा कुठं बसवलेला असणार आहे, तर इनसाइड द सिलेंडर. म्हणजे सिलेंडरच्या आतल्या साईडला हा सिलेंडर लायनर फिट केलेला असणार आहे. फंक्शन काय असणार आहे, टू प्रोटेक्ट द सिलेंडर वॉल्स फ्रॉम व्हेरिंग अँड स्कोरिंग. म्हणजे काय, सिलेंडरच्या आतल्या साईडला पिस्टन हा रेसिप्रोकेट होत असतोय. पिस्टन रेसिप्रोकेट होत असताना काय होणार आहे, तर ज्या सिलेंडरच्या वॉल्स असणार आहेत त्या सिलेंडरच्या वॉलला पिस्टन हा टच होत असतो. त्यामुळे काय होते, तर सिलेंडर वॉल्स वेअरिंग किंवा स्कोरिंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग ते अवॉइड करण्यासाठी आपण सिलेंडरच्या आतमध्ये हा सिलेंडर लायनर बसवलेला असतो. त्यामुळे काय होणार आहे, तर सिलेंडरचं वेअरिंग आणि स्कोरिंग हे कमी केलं जाणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, तर सिलेंडरचं प्रोटेक्शन होणार. आणि त्याचं जे मटेरियल असणार आहे ते मटेरियल काय असणार आहे, तर फोर्स्ड स्टील किंवा कास्ट आयर्न हे मटेरियल असणार आहे सिलेंडर लायनरचं. नेक्स्ट जो इंजिन कंपोनंट असणार आहे तो कुठला आहे, तर इनटेक मॅनिफोल्ड. इनटेक मॅनिफोल्डचं लोकेशन काय असणार आहे, बिफोर द इनलेट वॉल. म्हणजे जे इनलेट वॉल असणार आहे त्याच्या आधी आपण इनटेक मॅनिफोल्ड बसवलेला असणार आहे. आणि त्याचं फंक्शन काय असणार आहे, टू कॅरी द चार्ज इनसाइड द सिलेंडर. म्हणजे जर पेट्रोल इंजिन असेल तर पेट्रोल इंजिन मध्ये काय असते, हे एअर फ्युएलचं मिक्सचर असते. ते एअर फ्युएलचं मिक्सचर इनटेक मॅनिफोल्ड मधून आत सिलेंडर मध्ये घेतलं जाते. आणि जर डिझेल इंजिन असेल तर काय असणार आहे, डिझेल इंजिन मध्ये फक्त एअर इनटेक मॅनिफोल्ड मधून आत सिलेंडर मध्ये काय केली जाणार आहे, सक केली जाणार आहे. तर हे फंक्शन असणार आहे इनटेक मॅनिफोल्डचं. आणि त्याचं मटेरियल जे असणार आहे ते मटेरियल काय असणार आहे, कास्ट आयर्न किंवा ॲल्युमिनियम हे मटेरियल असणार आहे इनटेक मॅनिफोल्डचं.
नेक्स्ट कंपोनंट आहे एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. एक्झॉस्ट मॅनिफोल्डचं फंक्शन लोकेशन काय असणार आहे, आफ्टर द एक्झॉस्ट वॉल, म्हणजे एक्झॉस्ट वॉल नंतर हा एक्झॉस्ट मॅनिफोल्ड फिट केलेला असणार आहे. आणि त्याचं फंक्शन काय असणार आहे, टू कॅरी एक्झॉस्ट गॅसेस फ्रॉम द सिलेंडर टू रेस्ट ऑफ द एक्झॉस्ट सिस्टीम. म्हणजे काय, जे बर्निंग झाल्यानंतर एक्झॉस्ट गॅसेस तयार होणार आहे, ते एक्झॉस्ट गॅसेस सिलेंडर मधून बाहेर काढून ते रेस्ट ऑफ द एक्झॉस्ट सिस्टीम कडे पाठवण्याचं काम कोण करणार आहे, तर एक्झॉस्ट मॅनिफोल्ड करणार आहे. आणि त्याचं जे मटेरियल असणार आहे ते मटेरियल काय असेल तर कास्ट आयर्न, ॲल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टील हे मटेरियल असणार आहे एक्झॉस्ट मॅनिफोल्डचं. नेक्स्ट असणार आहे इंजिन कंपोनंट ऑइल पॅन. ऑइल पॅनचं लोकेशन काय, बिलो द क्रँकेस, म्हणजे क्रँकेसच्या खालच्या साईडला हा ऑइल पॅन सिच्युएटेड असणार आहे. त्याचं फंक्शन काय असणार आहे, टू स्टोअर द इंजिन ल्युब्रिकेटिंग ऑइल, म्हणजे जे ल्युब्रिकेशन सिस्टीमसाठी जे ऑइल लागणार आहे ते सगळं ऑइल या ऑइल पॅनमध्ये स्टोअर केलं जाणार आहे. आणि थ्रू ऑइल पंप ते काय केलं जाते, सगळ्या ठिकाणी सर्क्युलेट केलं जाणार आहे. आणि त्याचं जे मटेरियल असणार आहे ते मटेरियल काय असणार आहे तर कास्ट ॲल्युमिनियम ऑर प्रेस्ड स्टील हे मटेरियल असणार आहे ऑइल पॅनचं. तर नेक्स्ट जो इंजिन कंपोनंट असणार आहे तो कुठला आहे तर गॅस्केट. गॅस्केटचं लोकेशन काय, इन बिटवीन द सिलेंडर हेड अँड सिलेंडर ब्लॉक, म्हणजे सिलेंडर हेड आणि सिलेंडर ब्लॉक या दोघांच्या मध्ये गॅस्केट हा फिट केलेला असणार आहे. आणि त्याचं फंक्शन काय असणार आहे, टू फॉर्म द टाईट सील अँड रिटेन द कॉम्प्रेशन, म्हणजे सिलेंडर हेड आणि सिलेंडर ब्लॉक या दोघांमध्ये टाईट सील फॉर्म करण्याचं काम कोण करणार आहे, गॅस्केट करणार. कारण की का, सिलेंडर ब्लॉक मध्ये काय होणार आहे तर जे चार्ज असणार तो चार्ज बर्न होणार आहे, त्यामुळे तिथं काय होणार आहे, हाय प्रेशर डेव्हलप होते. आणि हाय प्रेशर डेव्हलप झालं तर लिकेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग ते लिकेज कमी करण्यासाठी तिथं टाईट सील फॉर्म करण्याचं काम कोण करणार आहे तर गॅस्केट करणार आहे. आणि गॅस्केटचं जे मटेरियल असणार आहे ते मटेरियल कुठलं असणार आहे तर टेफ्लॉन कोटेड गॅस्केट हे त्याचं मटेरियल असणार आहे. नेक्स्ट इंजिन कंपोनंट आहे पिस्टन. पिस्टनचं लोकेशन काय असणार आहे, इनसाइड द सिलेंडर. त्याचं फंक्शन काय असणार आहे, टू रेसिप्रोकेट इनसाइड द सिलेंडर, म्हणजे पिस्टन काय होणार आहे आज सिलेंडर मध्ये रेसिप्रोकेट होते. आणि सेकंड फंक्शन असणार आहे टू कॅरी फॉरवर्ड द प्रेशर ऑफ कंबशन टू द क्रँकशाफ्ट. म्हणजे काय, जेव्हा तुमचे चार्ज बर्न होणार आहे, एअर फ्युएलचं मिक्सर बर्न होणार आहे त्यावेळी तिथं हाय प्रेशर गॅसेस तयार होतात. मग ते हाय प्रेशर गॅसेसचं जे प्रेशर असणार आहे ते प्रेशर क्रँकशाफ्ट कडे पाठवण्याचं काम कोण करणार आहे, पिस्टन करणार आहे. आणि त्याचं जे मटेरियल असणार आहे ते मटेरियल काय असणार आहे तर कास्ट ऑर फोर्ज्ड ॲल्युमिनियम ऑलॉय हे मटेरियल असणार आहे पिस्टनचं. नेक्स्ट इंजिन कंपोनंट असणार आहे पिस्टन रिंग्स. पिस्टन रिंग्सचं लोकेशन काय असणार आहे, इनसाइड द पिस्टन रिंग्स ग्रूव, म्हणजे पिस्टनला जे ग्रूव्ज असतात त्या ग्रूव्ज मध्ये या पिस्टन रिंग्स फिट केलेले असतात. दोन प्रकारच्या पिस्टन रिंग्स असतात, एक असणार आहे कॉम्प्रेशन रिंग आणि दुसरी असणार आहे ऑइल रिंग. तर कॉम्प्रेशन रिंगचं फंक्शन काय असणार आहे, टू फॉर्म द सील बिटवीन द पिस्टन अँड सिलेंडर वॉल, म्हणजे पिस्टन आणि सिलेंडर वॉल याच्यामध्ये टाईट सील फॉर्म करण्याचं काम कोण करणार आहे, कॉम्प्रेशन रिंग करणार आहे. जर टाईट सील नसेल तर काय होणार आहे, कॉम्प्रेशन लीक होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि त्यामुळे काय होणार नाही तर प्रॉपर वर्किंग होणार नाही. आणि सेकंड वन असणार आहे ती ऑइल रिंग. ऑइल रिंगचं फंक्शन काय असणार आहे, टू मेंटेन द लुब्रिकेशन, म्हणजे जिथं जिथं लुब्रिकेशनची गरज आहे आज सिलेंडरमध्ये ते लुब्रिकेशन करण्याचं काम कोण करणार आहे तर ऑइल रिंग करणार आहे. आणि पिस्टन रिंगचं मटेरियल काय असणार आहे तर ग्रे कास्ट आयर्न ऑलॉय पासून या पिस्टन रिंग्स काय केलेले असणार आहे, तयार केलेले असणार आहेत. नेक्स्ट वन इंजिन कंपोनंट आहे पिस्टन पिन, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो तर गजन पिन. तर त्याचं लोकेशन काय असणार आहे, इनसाइड द पिस्टन. फंक्शन काय असेल पिस्टन पिनचं, टू कनेक्ट द पिस्टन अँड कनेक्टिंग रॉड, म्हणजे जो पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड असेल या दोघांना कनेक्ट करण्याचं काम कोण करणार आहे तर पिस्टन पिन किंवा गजन पिन करणार आहे. आणि त्याचं जे मटेरियल असणार आहे ते मटेरियल असेल केस हार्डन स्टील पासून ही पिस्टन पिन तयार केलेली असणार आहे. नेक्स्ट वन कंपोनंट आहे कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉडचं लोकेशन काय असणार आहे, इन बिटवीन द पिस्टन अँड क्रँकशाफ्ट. फंक्शन काय असणार आहे, टू कनेक्ट द पिस्टन अँड क्रँकशाफ्ट, म्हणजे पिस्टन आणि क्रँकशाफ्ट या दोघांना जोडण्याचं किंवा कनेक्ट करण्याचं काम कोण करणार आहे तर कनेक्टिंग रॉड करणार आहे. आणि त्याचं जे मटेरियल असणार आहे ते मटेरियल काय असेल तर फोर्ज्ड स्टील पासून हा कनेक्टिंग रॉड तयार केलेला असणार आहे. नेक्स्ट वन इंजिन कंपोनंट आहे क्रँकशाफ्ट.
क्रँकशाफ्टचं लोकेशन काय असणार आहे, इनसाइड द क्रँकेस, म्हणजे क्रँकेसच्या आतल्या साईडला ही क्रँकशाफ्ट तिथं सिच्युएटेड असणार आहे. फंक्शन काय असणार आहे, टू कन्वर्ट द रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ पिस्टन इनटू रोटरी मोशन, म्हणजे जे पिस्टनचे रेसिप्रोकेटिंग मोशन असेल त्या रेसिप्रोकेटिंग मोशनचं कन्वर्जन रोटरी मोशन मध्ये करण्याचं काम कोण करणार आहे, तर क्रँकशाफ्ट करणार आहे. आणि ही पुढे क्रँकशाफ्टची पॉवर व्हीलला जाणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, व्हील रोटेट होणार आणि गाडी पुढे जाणार आहे. सेकंड वन फंक्शन काय असणार आहे, ट्रान्समिट पॉवर टू द फ्लायव्हील, म्हणजे जी पॉवर आलेली असणार आहे पिस्टन पासून ती पुढं फ्लायव्हीलला ट्रान्समिट करण्याचं काम कोण करणार आहे, तर क्रँकशाफ्ट करणार आहे. आणि क्रँकशाफ्टचं मटेरियल काय असणार आहे, तर कार्बन स्टील. नेक्स्ट इंजिन कंपोनंट आहे फ्लायव्हील. फ्लायव्हीलचं लोकेशन काय असणार आहे, ॲट द रेअर एंड ऑफ द क्रँकशाफ्ट, म्हणजे क्रँकशाफ्टच्या रेअर एंडला फ्लायव्हील बसवलेला असणार आहे. आणि मेन फंक्शन ऑफ फ्लायव्हील काय असणार आहे, टू स्टोअर द एनर्जी, म्हणजे ज्या पॉवर स्ट्रोक असणार आहे त्या पॉवर स्ट्रोकला जी एक्सेस अमाऊंट ऑफ एनर्जी तयार होणार आहे ती स्टोअर करण्याचं काम कोण करणार आहे, फ्लायव्हील करणार आहे. आणि जे अदर स्ट्रोक असणार आहेत, सक्शन, कॉम्प्रेशन आणि एक्झॉस्ट स्ट्रोक, यावेळी एनर्जी कमी पडते तर त्यावेळी स्वतःकडची एनर्जी इंजिनला देण्याचं काम कोण करणार आहे, फ्लायव्हील करणार आहे. आणि फ्लायव्हीलचं जे मटेरियल असणार आहे ते मटेरियल कुठलं असणार आहे, तर फोर्स्ड ॲल्युमिनियम ऑर स्टील हे मटेरियल असेल फ्लायव्हीलचं. नेक्स्ट वन आहे कॅमशाफ्ट. कॅमशाफ्टचं लोकेशन असणार आहे इनसाइड द सिलेंडर हेड. सिलेंडर हेडच्या आतल्या साईडला हा कॅमशाफ्ट फिट केलेला असतो, तर कधी कधी क्रँकेसच्या खाली पण कॅमशाफ्ट फिट केलेला असणार आहे. फंक्शन काय असणार आहे, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ इनलेट अँड एक्झॉस्ट वॉल, म्हणजे इनलेट आणि जे एक्झॉस्ट वॉल असतील त्याचं प्रॉपर टायमिंगला ओपनिंग आणि क्लोजिंग करण्याचं काम कोण करणार आहे, तर कॅमशाफ्ट करणार आहे. मटेरियल काय असणार आहे, कास्ट स्टील किंवा कास्ट आयर्न हे मटेरियल असणार आहे कॅमशाफ्ट. तर हे जे सगळे इंजिनचे कॉम्पोनंट्स होते, हे इंजिनचे कॉम्पोनंट, त्याचं लोकेशन आणि फंक्शन, मटेरियल हे आपण वन बाय वन बघितलं. हे कॉम्पोनंट्स तुम्हाला एक्झाम मध्ये बरेच वेळेला विचारतात, तर हे प्रिपेअर करून ठेवा. तर नेक्स्ट वन जो पॉइंट असणार आहे तो कुठला आहे, तर कंपॅरिझन बिटवीन क्रँकशाफ्ट अँड कॅमशाफ्ट, म्हणजे क्रँकशाफ्ट आणि कॅमशाफ्ट हे आपण दोन कॉम्पोनंट बघितले, तर त्यामध्ये डिफरन्स काय असणार आहे ते आता आपण वन बाय वन बघणार आहे. तर फर्स्ट वन क्रँकशाफ्ट मध्ये काय असणार आहे, क्रँकशाफ्ट कन्वर्ट रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ पिस्टन इनटू रोटरी मोशन, म्हणजे जी पिस्टनची रेसिप्रोकेटिंग मोशन होती त्याचं रोटरी मोशन मध्ये कन्वर्जन करण्याचं काम कोण करणार आहे, तर क्रँकशाफ्ट करणार आहे. आणि याच्या विरुद्ध कॅमशाफ्ट मध्ये काय असणार आहे, कॅमशाफ्ट इज युज्ड टू ऑपरेट द इनलेट अँड एक्झॉस्ट वॉल, म्हणजे इनलेट आणि एक्झॉस्ट वॉलचं ओपनिंग आणि क्लोजिंग करण्याचं काम कोण करणार आहे, तर कॅमशाफ्ट करणार आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे, तर क्रँकशाफ्ट मध्ये इट इज अवेलेबल इन बोथ टू स्ट्रोक अँड फोर स्ट्रोक इंजिन, म्हणजे जे टू स्ट्रोक इंजिन आणि फोर स्ट्रोक इंजिन असतील या दोन्ही मध्ये आपण क्रँकशाफ्ट यूज करतो. तर कॅमशाफ्ट मध्ये काय असणार आहे, इट इज अवेलेबल ओनली इन फोर स्ट्रोक इंजिन, म्हणजे कॅमशाफ्ट हे आपण फोर स्ट्रोक इंजिन मध्ये फक्त यूज करतो. टू स्ट्रोक इंजिन मध्ये का यूज करत नाही, तर टू स्ट्रोक इंजिन मध्ये व्हॉल्व्स नसतात. टू स्ट्रोक इंजिन मध्ये काय असणार आहे, पोर्ट्स असणार आहे आणि त्यामुळे आपण तिथं कॅमशाफ्ट यूज करत नाही. नेक्स्ट आहे क्रँकशाफ्ट मध्ये, क्रँकशाफ्ट इज लोकेटेड इन द क्रँकेस, म्हणजे क्रँकशाफ्ट ही क्रँकेस मध्ये फिट केलेली असणार आहे. तर कॅमशाफ्ट इज लोकेटेड आयदर इन द क्रँकेस और इन द सिलेंडर हेड, म्हणजे कॅमशाफ्ट ही कधी कधी क्रँकेस मध्ये फिट केलेली असणार आहे तर कधी कधी ही सिलेंडर हेड मध्ये फिट केलेली असणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे क्रँकशाफ्ट मध्ये वेट इज मोर, क्रँकशाफ्टचं वेट हे जास्त असणार आहे, कॅमशाफ्टचं वेट हे काय असणार आहे, कमी असणार आहे. तर हा जो डिफरन्स आहे तो एक्झाम मध्ये तुम्हाला 3 ते 4 वेळेला विचारलेला आहे, तर हा डिफरन्स प्रिपेअर करून ठेवा.